मराठी बिझनेस स्कूल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे वॉटर बॉटल मॅन्युफॅक्चरिंग, जे आपण बिस्लरी बॉटल, पाण्याची बॉटल जे आपण संबोधतो, तर त्या बॉटलचा मॅन्युफॅक्चरिंगचा टोटल अभ्यास या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे। आणि जो कुठल्याही यूट्यूब व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार नाही अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये आणि प्रॅक्टिकल कशा पद्धतीने आपण करू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे जाणून घेणार आहे। आणि तुम्हाला याच्यासोबतच मी जे आमचं जे प्रोडक्शन युनिट आहे त्या ठिकाणी सुद्धा घेऊन जाणार आहे। तर आपला जो या इंडस्ट्रीचा जर डॉन कोणी असेल, किंग कोणी असेल, तर ते म्हणजे बिस्लरी एक नंबरवर या इंडस्ट्रीमध्ये वर्क करते। त्यानंतर कोका कोलाचा जो ब्रँड आहे सेकंड, किनले हा याच्यामध्ये सेकंड नंबरवर ब्रँड आहे। त्यानंतर 3 नंबरचा ब्रँड म्हणजे ॲक्वाफिना हा पेप्सीचा ब्रँड आहे। कोका कोला सोबतच पेप्सी काही मागे राहणार नाहीये, ॲक्वाफिना या इंडस्ट्रीचा आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये पाहू शकतो की पार्ले ॲग्रोचा जो बेली आहे, बेलीचा या 4 नंबरवर हा ब्रँड आहे। तसंच या 4 इंडस्ट्रीमध्येच जे आहे कॉम्पिटिशन आहे आणि या 4 ब्रँडनेच या इंडस्ट्रीला कव्हर केलेला आहे। त्यानंतर वेगवेगळे टाटा, किंगफिशर वेगवेगळे जे ब्रँड आहेत तर त्यांचा सुद्धा बऱ्यापैकी वाटा या इंडस्ट्रीमध्ये आहे। एवढा मोठं कॉम्पिटिशन मध्ये आपल्यासारखे जे सामान्य युवक आहेत, आपल्याला सुद्धा हा व्यवसाय चालू करावा वाटतो, तर त्याचा आपण कशा पद्धतीने आपण करू शकतो हे आपण या ठिकाणी विचार करणार आहे। आपण जर पाहिलं तर हे जे 4 ब्रँड आहेत, ब्रँड हे कितीतरी करोडो रुपयाचे ब्रँड आहे आणि मार्केटमध्ये जे आहे यांच्याकडून हे सहज यांना डिस्ट्रीब्युटर उपलब्ध होतात, पण आपल्यासारख्या सामान्य माणसाला डिस्ट्रीब्युटर उपलब्ध होत नाही। आणि आपलं जे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे हे सुद्धा आपलं खूप जाते। त्याच्यामुळे आपण जर विचार केला तर कशा पद्धतीने हा व्यवसाय करू शकतो, तर याच्यामध्ये जे आहे मॅक्झिमम सुरुवातीच्या काळामध्ये माझं पर्सनली असं मत आहे की प्रत्येकाने हे ट्रेडिंग करायला पाहिजे, ज्याला आपण रिसेल म्हणतो। कुठलाही एखादे छोटे मोठे ब्रँड घेऊन आधी रिसेल करून आधी आपलं डिस्ट्रीब्युशन मध्ये जेव्हा नेटवर्क उभं होईल स्ट्रॉंग, त्यावेळेसच आपण मॅन्युफॅक्चरिंगचा विचार करायला पाहिजे। मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जर विचार केला तर आपण एका बॉटलचं जर कॉस्ट काढली तर याच्यामध्ये जे लागणारे ट्यूब आहे, ट्यूब म्हणजे ज्याच्यापासून आपण बॉटल तयार करतो, हे रॉ मटेरियल मध्ये 138 रुपये किलो हे याचं कॉस्टिंग आहे। आणि 138 रुपयामध्ये आपल्याला जे आहे 60 बॉटल हे मिळतात। 138 रुपयात 60 बॉटल आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग केल्यानंतर म्हणजेच आपल्याला जे आहे हे 2 रुपये 30 पैसे हे फक्त बॉटलची कॉस्ट झाली। त्यानंतर त्या प्रोडक्शन युनिटमध्ये तुम्हाला मिनिमम 10 लेबर लागतील, 10 लेबर। आणि याचं प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे की एका मिनिटाला 12 बॉटल, म्हणजे एका मिनिटाला 1 बॉक्स हा काढला जातो। त्या पद्धतीने जर आपण 12 तासाची शिफ्ट जर पकडली तर 720 बॉक्स आपले तयार होतात। 720 बॉक्स आपण लेबर कॉस्ट 400 रुपये पकडू, 400 रुपये कॉस्ट मध्ये समजा 4000 रुपयाचे आपल्याला लेबर आले। आणि त्याच्यामध्ये जर आपण समजा हे जे 720 बॉक्स जर डिवाइड केले तर आपल्याला 50 पैसे लेबर कॉस्ट येते, म्हणजे 2 रुपये 30 पैसे प्लस 50 पैसे 2 रुपये 80 पैसे। आणि त्याच्यासोबतच जे आहे 70 पैसे हे आपल्याला त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी चार्ज आपण पकडतो, 70 पैसे जर पकडले तर झाले आपले 3.5 रुपये। 3.5 रुपयानंतर आपल्याला याच्या कॉर्पोरेटेड बॉक्स मध्ये जे आपण बॉक्स मध्ये पॅकिंग करून पाठवतो तर तो बॉक्स आपल्याला 8 रुपयाला पडते, म्हणजे जवळपास आपल्याला 80 पैसे चार्जेस तो पडते। म्हणजे आपलं झालं 4 रुपये 30 पैसे, 4 रुपये 30 पैसे। आणि त्याच्यामध्ये आपलं जे स्टिकर आहे, स्टिकरची कॉस्ट 20 पैसे, म्हणजे 4.5 रुपये आपलं हे बॉटलचं प्रोडक्शनचं चार्ज आहे। आणि त्याच्यामध्ये जर ऍड करायचं झालंच वेगवेगळे अदर एक्सपेन्सेस, लॉसेस आणि हे सगळे मिळून जर पकडलं तर 50 पैसे ते 5 रुपयाला आपल्याला बॉटल पडत आहे, म्हणजे एक बॉक्स आपल्याला 60 रुपयाला तयार होऊन रेडी होत आहे। तर आपलं जे लोकल मध्ये जे आहे भरपूर असं कॉम्पिटिशन आहे, 70-75 रुपयाला आपल्याला बॉक्स हा तयार मार्केटमध्ये सुद्धा लोक देत आहेत, पण आपण सुद्धा 20% मार्जिन जोडून म्हणजे 70-72 रुपयाला जर द्यावं लागणार आहे। आणि एवढा कमी मार्जिन मध्ये आपल्याला काम करायचं आहे। याच्यामध्ये वेगवेगळे लायसन्स आहे, लायसन्स मध्ये फूड लायसन्स आहे, BIS लायसन्स आहे। BIS म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डचं जे लायसन आहे ते कंपल्सरी आहे या व्यवसायासाठी, ते सुद्धा आपल्याला घेणं आवश्यक आहे। आणि मार्जिन सुद्धा कमी आहे त्याच्यामुळे माझं असं वैयक्तिक असं मत आहे आणि माझं सगळ्या जे युवकांना, आपले व्यवसाय करणाऱ्यांना सजेशन आहे की तुम्ही आधी रिसेल मध्ये ट्राय करा
रिसेलमध्ये आपलं मार्केट बनवा आणि त्यानंतर याचा मोठ्या लेवलवर काम करण्याचा तुम्ही विचार करा. चला तर आपण पुढे जाऊया आणि आपलं हे कशा पद्धतीने बॉटल मॅन्युफॅक्चरिंग, फिलिंग या सगळ्या गोष्टी होतात ते सुद्धा आपण बघून घेऊया. आणि आपलं हे मराठी बिझनेस स्कूलमध्ये एकदम जेन्युइन प्रॅक्टिकल बिझनेस आयडिया मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करूया आणि समोर आपण प्लॅनचं पाहून घेऊ. त्यानंतर या ठिकाणी या बिझनेसमध्ये लागणारा आवश्यक प्रोडक्ट म्हणजे बॉटल आणि बॉटल मॅन्युफॅक्चरिंग आपण या ठिकाणी बघत आहे. हे जे ट्यूब आहे, ट्यूबपासून आपली बॉटल या ठिकाणी तयार होते आणि आपण बघू शकतो व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने ट्यूबपासून आपली बॉटल तयार होत आहे आणि अत्यंत आवश्यक असा घटक या बिझनेसमधला. आणि हे जे रॉ मटेरियल आहे 138 रुपये केजीने आपल्याला ट्यूब मिळते. नमस्कार. हा आरो प्लांट 2000 LPH का आरो प्लांट होतो, जो की वॉटर बॉटल मॅन्युफॅक्चरिंगसाठी सर्वात जास्त इम्पॉर्टंट म्हणून मानलेला जातो. यामध्ये आपल्याला स्टीलचा सर्व आरो प्लांट लागतो. त्यामध्ये 2000 LPHचं पर आवर 2000 लिटर पाणी प्रोडक्शन करून देतो. आपल्याला रॉ वॉटरपासून 2000 लिटर आपलं प्युअर वॉटर हा आरो प्लांट कन्वर्ट करून देतो, म्हणजे प्रोडक्शन देतो आपल्याला. ते आपल्याला हे लिटर पर आवरचं एक हे आहे की या जे एका तासाला आपण 2000 लिटर पाणी इथं आपण प्रोडक्शन करू शकतो प्युअर वॉटरचं. ऑटोमॅटिक इथं सगळ्या सिस्टम बसवलेल्या आहे. सेमी ऑटोमॅटिकमध्ये म्हणजे याचा फुल्ली नाही आहे, कमी बजेटमध्ये आपल्याला हे सगळं करायचं आहे. इथं आपण जे पाहिलं की 2000 लिटर याची कॅपॅसिटी आहे. रॉ वॉटरपासून फिल्टर प्युअर वॉटर हे या ठिकाणी 2000 लिटर तयार होते. या ठिकाणी आपण बघू शकतो हे लिटर पर आवरचं या ठिकाणी जे मीटर दिलेलं आहे त्याच्यानुसार आपण सुंदर असं जास्तीत जास्त म्हणजे तासाला 2000 लिटर म्हणजे दिवसाला भयानक अशा मोठी क्वांटिटी आपली या ठिकाणी तयार होते. आणि जास्त याचा बजेट नाही आहे. आपण जर फुल्ली ऑटोमॅटिकच्या मागे लागलो तर खूप मोठा बजेट आपला वेस्ट जाते. त्यामुळे आपल्याला सेमी ऑटोमॅटिकमध्ये काम करायचं आहे, जेणेकरून लो बजेटमध्ये आपला व्यवसाय हा सुरू होईल. त्यानंतर आपण पुढे वळू. आपण पाहू शकतो या ठिकाणी हे सेमी ऑटोमॅटिक मशीन आहे. या ठिकाणी आपल्याला बॉटल घ्यायची आहे आणि इथे लावायची आहे, तर पुढे जाणार आहे. त्यामुळे कसं आहे इथे या ठिकाणी ब्लोअर लावलेला आहे. ब्लोअर याच्यासाठी आहे, अशा जे चपलेले जे बॉटल आहे तर चपलेल्या बॉटलमध्ये या ठिकाणावरून हवा घुसते आणि हे जे बॉटल आहे हे सरळ होऊन जाते. त्याच्यासाठी हे या ठिकाणी ब्लोअर लावलेला आहे. त्या ब्लोअरमधून जेव्हा आपण समोर जातो तर या ठिकाणी जे आहे बॉटल हे जे आहे धुतलं जाते. धुवून मग हे सगळी जे बॉटल आहे या प्रकारे या ठिकाणी बॉटल फिलिंग केल्या जाते आणि अशा पद्धतीने आपण बॉटल लावल्या जाते. बॉटल फिलिंग झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रोडक्शन लाईनवर आपण बॉटल पाहत आहे तशा पद्धतीने या ठिकाणी त्यामध्ये मॅन्युअली लेबल टाकून फीड करायचं आहे. व्यवसायासाठी BIS लायसन हे अत्यंत आवश्यक आहे. ज्या प्रकारे ISI मार्क असतो त्याच प्रकारे हा जो आहे BIS आवश्यक आहे. आणि त्यासाठी हे जे ड्रेनेज सिस्टम 30x45चं वॉटर स्टोरेज या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि याच्या माध्यमातून 15 दिवस पुरेल एवढा पाण्याचा स्टॉक या ठिकाणी आहे. कॉर्रुगेटेड बॉक्स या ठिकाणी आपण बघू शकतो. हे पाणी